प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. पण ते तुम्ही करणारच आहे, मला गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे. कारण 11 वर्षापूर्वीचं हे जे रोपटं आहे श्री अकॅडमीचं, म्हणजे ज्याला आपण प्रगती म्हणतो, वाढ म्हणतो, ॲक्झिलरेशन म्हणतो, ते जर पाहायचं असेल तर श्री अकॅडमी पाहून घ्या, तुम्हाला या शब्दाचा अर्थ आपोआप समजेल. कारण 11 वर्षामध्ये या रोपट्याची जी वाढ झाली, आज तो जो वृक्ष या ठिकाणी आपण पाहत आहोत, ती खरोखरच उल्लेखनीय आहे. आणि नांदगाव या गावासाठी अभिमानाची आहे. कारण गावामध्ये शिकवणीची सोय नव्हती, अमरावतीला जावं लागत होतं. आणि आपल्या गावामध्ये शशांक सरांनी एक दर्जेदार शिक्षण देण्याचा जो प्रयत्न केला, त्याबद्दल शशांक सरांचे गावाच्या वतीनं, तुमच्या वतीनं एक आभार मानतो. आणि याचा जो विस्तार आहे, तो विस्तार A+B होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होते त्याच्यानुसार सध्या झालेला आहे. आणि तो A+B होल ब्रॅकेट क्यूब असा भविष्यात व्हायला पाहिजे, अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशा व्यक्त करतो. आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो, पहा कसं आहे, परिस्थिती कठीण आहे, स्पर्धेचं युग आहे, खूप कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला जर आज पुढं काही बनायचं असेल तर आता पहिल्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागते. आणि मेहनत जर करायची असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. सगळेच तास बोला. किती वेळ बोलू? 1 तास. सगळ्यांनी सांगितलं 1-1 तास बोला म्हणून, मी जास्त वेळ काही बोलायचं नाही, आहे की नाही? जमते ना? किती वाजता आले तुम्ही? 4:30. 3 वगैरे नाही, 2ही नाही, 2:30. बरं. आणि येताना मला ह्या 2-3 मुली भेटल्या. तुम्हाला माहिती आहे कोण्या गावाला राहतो मी? नांदगाव पेठ, ओळखीच्याच आहे. त्यांनी सांगितलं की सर, दरवर्षी इथं सगळ्या व्यासपीठावर सगळे माणसंच असते आणि आम्ही बोलणाऱ्या सगळ्या मुलीचा एकही मुलगा बोलणार नाही म्हणे. मला खोटं वाटलं होतं. मी म्हटलं एक तरी बोलल ना, तर नाही म्हणे, कोणीच बोलणार नाही. आणि खरं झालं. असं का रे बा? बरोबर आहे का हे? तुम्ही सांगा. आम्हाला इतकं खराब वाटून आलं, इतके माणसं बसले, सगळ्यांना खराब वाटत आहे का एकही मुलगा आला नाही? आता एवढे कार्यक्रम होते नांदगाव पेठला, शक्यतोवर सगळे माणसंच असते स्टेजवर, असते की नाही? आता लीना मॅडमला काय वाटन, पुढच्या वर्षी लीना मॅडम 2-4-5 बाया जमवून त्यांनाच बोलावून. आता आमची इथं कसंही सर बोलावते, आम्हाला स्टेजवर बसवते, बोलायला लावते, नाश्ता देते एक मस्त. आता आमचा बंद होईल ना भाऊ तो? हा झाला पाहिजे का? हो बरं का? तुम्ही तरी बोलत नाही. बोला, थोडं थोडं बोललं पाहिजे. पहा इतक्या छान बोलल्यात मुली की कोणी मराठीत, कोणी हिंदी, कोणी इंग्लिश, आणि 1 से बढ़कर 1 त्यांचं बोलायचं ट्युनिंग छान होतं. दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी, मनात जिद्द असावी. जोपर्यंत तुमच्या मनात जिद्द नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. आपल्याला मोठं झाल्यासारखं वाटतं. आणि तर विहिरीचं पाणी कमी आणि जास्त का होते, तर त्या विहिरीला जो झरा लागलेला असतो, तो झरा पावसाळ्यामध्ये वाढलेला असतो आणि उन्हाळ्यामध्ये कमी झालेला असतो. परंतु शिक्षक जेव्हा शिकवतात, हा झरा विद्यार्थ्यांसाठी कधीच कमी किंवा जास्त झालेला नसतो. तो आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी सारखाच असतो. आणि असाच हा झरा या वाटसराच्या माध्यमातून आपल्याला निर्माण झालेला.